जाऊन इंद्रायणी नदी आहे, इंद्रायणी नदीचं पात्र ओलांडून हा ब्रिज जाणार आहे. तर त्या कामगारांना वेळ लागतो 2 तासापर्यंत, तो सरासरी 20 मिनिटापर्यंत येणार आहे. त्यामुळे खूप मोठी बचत, इंधनात बचत होणार आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये बचत. जे कामाचा जो प्रोग्रेस आहे, बऱ्याचशा ठिकाणी हा प्रोजेक्ट काही ठिकाणी रखडला आहे. मग स्वागत आहे तुमचं रिअल्टी एक्सपर्टच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे पुणे रिंग रोडच्या तळेगाव आणि शिक्रापूर जो रोड आहे त्या रोडवरती जी साईट आहे. या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघू शकता रिंग रोडचे पिलर, जिथं या ठिकाणी हा ब्रिज होणार आहे आणि या ब्रिजचं तुम्ही काम चालू आहे बघू शकता. आणि हा समोरच्या बाजूला हा जो तुम्ही रोड बघताय, हा रोड जो आहे हा तळेगाव शिक्रापूर रोड आहे. पुढं या ठिकाणी माझ्या समोरच्या बाजूला आहे चाकण MIDC आणि खालुंबरे गाव, आणि अपोजिट बाजूला जे आहे ते देवकडनं आपण येतो आणि हा रिंग रोड आहे. या ठिकाणी बघू शकता याचं काम पण चालू आहे आणि या ठिकाणी बघू शकता पिलर झालेले बऱ्यापैकी, काम बऱ्यापैकी झालेलं आहे. 170 किलोमीटरचा हा टोटल रिंग रोड असणार आहे आणि त्याच्यामध्ये E2चं जे पॅकेज आहे, E2चा जवळजवळ 40 ते 42 किलोमीटरचा इंडस्ट्रीयल हेवी झोन म्हणून हा रिंग रोड असणार आहे तळेगाव शिक्रापूर. यामध्ये पूर्ण जो इंडस्ट्रीयल झोनचा म्हणजे MIDCचा जो बेल्ट आहे तो बेल्ट यामध्ये पूर्ण कव्हर होणार आहे. आणि यामध्ये चाकणसारख्या एक चाकण असेल, तळेगाव असेल, आणि हा जो रोड आहे आज सॅटर्डे आहे त्यामुळे या रोडला कुठेही तुम्हाला गर्दी दिसणार नाही. तळेगाव शिक्रापूर भागात लँड ॲक्विजिशन बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे किंवा 100% म्हणता येईल झालेलं आहे. त्यामुळे एवढी गती या कामाला आहे. आणि या कामाचा जर विचार केला तर खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे जर समृद्धी महामार्ग जो प्रोजेक्ट होता तर त्यापेक्षाही खूप मोठा प्रोजेक्ट हा असणार आहे. कारण पुणे हे खूप मोठं औद्योगिक शहर आहे आणि जी MIDC आहेत खूप सारे महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्रातले बाहेरचे लोक या असं MIDCत काम करतात. त्यामुळे 2-2, 3-3 तास ही जी होणारी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक पूर्णतः या प्रोजेक्टमुळं किंवा ह्या रिंग रोडमुळं होणार नाही. आणि जो ऑफिसला पोहोचायला जो कामगारांना वेळ लागतो 2 तासापर्यंत, तो सरासरी 20 मिनिटापर्यंत येणार आहे. त्यामुळे खूप मोठी बचत, इंधनात बचत होणार आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये बचत होणार आहे. आणि लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि ही गर्दी दिसणार नाही, पण जनरली वर्किंग डेजमध्ये या ठिकाणी खूप मोठं गर्दी असते, पूर्ण चाकणमध्ये पूर्ण ट्रॅफिक असते. तर या ट्रॅफिकला खूप मोठा दिलासा या रिंग रोडमध्ये आगामी काळात नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे हा रिंग रोड होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पुणे सारखं शहर एक इंडस्ट्रीयल हब आहे. यामध्ये चाकण असेल, भोसरी असेल, मोशी असेल किंवा आजूबाजू तळेगाव असेल यासारख्या मोठ्या MIDCs या भागात आहेत. त्यामुळं हा रिंग रोड इंडस्ट्रीयल झोनसाठी एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे आणि रिंग रोडचा एक बेनिफिट काय होणार आहे की ज्यावेळेस चारी बाजूने जे हेवी व्हेकल्स म्हणजे ज्या मोठ्या गाड्या येतील किंवा मुंबईकडनं एखादी गाडी येईल, त्यांना ज्या नाशिकला जायचं आहे किंवा इकडं सोलापूरला जायचं आहे ते रिंग रोडनी डायरेक्ट बाहेरून निघून बाहेर जाऊ शकतात. त्यामुळं हा रिंग रोड बघू शकता, हा रिंग रोडचं एक एक्झॅक्ट लोकेशन आहे. तर आपण आता पुढे पण जाणार आहोत. तुम्ही हे ब्रिज आणि पिलर्स बघू शकता. इथं पिलरचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि आता हे जे पिलर्स आहेत, याचे जे कॉलम्स आहेत, वाय सेक्शनचे जे कॉलम्स आहे तर ते बघू शकता. त्याचं स्टील या ठिकाणी बघू शकता. म्हणजे पूर्ण मोठा प्रोजेक्ट आहे, पूर्ण हेवी प्रोजेक्ट आहे. याचं स्टील पण खूप हेवी असतं, जनरली नॉर्मल सारखं स्टील नसतं. किती मोठं स्टील आहे, पूर्ण प्रोजेक्ट हा हेवी आहे. तर याचं स्टील साईज म्हणजे याचं. आणि हे ब्रिजेस झालेले आता बरेचसे ब्रिज कास्ट होत आहे या ठिकाणी. आता त्यांचं या स्टीलचं जे बांधलं जातं ते या ठिकाणी बांधलं जाते, पुढे जाऊन त्या गोष्टी कास्ट होणार आहे. तर पूर्ण पुढे बघू शकता तो पट्टा तुम्हाला पूर्ण दिसणार आहे. आणि हे दोन्ही साईडनं म्हणजे याकडे हा पूर्ण एक ओव्हरहेड ब्रिज या ठिकाणी होणार आहे. आणि खूप मोठा असा हा प्रोजेक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल. कारण पुण्यासारख्या एक औद्योगिक शहराला एक ट्रॅफिकच्या याच्यातून मुक्त करण्यासाठी एक खूप मोठा दिलासा देणारा हा प्रोजेक्ट आहे. आणि ॲज पर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि MSRDC यांच्या मते हा प्रोजेक्ट 2027च्या एंडला व्हायला पाहिजे. पण जे कामाचा जो प्रोग्रेस आहे बऱ्याचशा ठिकाणी हा प्रोजेक्ट काही ठिकाणी रखडला आहे आणि काही ठिकाणी काम चालू आहे. तर या ठिकाणी काम चालू आहे, पण जो पाहिजे तेवढा स्पीड अजून या प्रोजेक्टला नाही आहे. त्यामुळे 27पर्यंत कंप्लीट हा प्रोजेक्ट नक्कीच होणार नाही, अजून त्याला खूप सारे दिवस लागतील. बट थोडा का होईना काम चालू आहे. आपण लोणीकंद असेल किंवा उर्से असेल या भागातला प्रोजेक्ट पॅकेज आम्ही तुम्हाला दाखवलं होतं. तर हे E2 म्हणजे औद्योगिक इंडस्ट्रीयल झोनमध्ये असणारा हे जे E2चं जे पॅकेज आहे हे आपण आता बघतोय. आणि यामध्ये बघू शकता खूप जास्त कॉन्क्रीट वर्क या ठिकाणी आहे. म्हणजे खूप सारे पिलर्स आहे. नॉर्मल या ठिकाणी कटिंग फिलिंगचं काम कमी आहे आणि कॉलम असेल, फिलिंग असेल किंवा जे ओव्हरहेडचं सेक्शन यामध्ये जास्त आहे. ते आहे इंद्रायणी नदी आहे. आता हा जो सेक्शन आहे पुढे जाऊन इंद्रायणी नदी आहे, इंद्रायणी नदीचं पात्र ओलांडून हा ब्रिज जाणार आहे. तर त्यासाठीच या ठिकाणी जो ब्रिजचा टेक ऑफ आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आणि पुढे नंतर तो पूर्ण हा जो ब्रिज आहे म्हणजे उड्डाणपूल आहे तो पूर्ण तर ब्रिजवरनं जाणार आहे. तर इंद्रायणी नदीचं खूप मोठं पात्र क्रॉस करून हा ब्रिज चाकणकडे आणि चाकणकडून असं पुढे जाणार आहे. त्यामुळे इथं काम चालू आहे, सरळ पुढे पण काम चालू आहे. आपण तळवडे किंवा आपण लास्ट टाइम जे बघितलं तळवडेमध्ये पण सध्या काम चालू आहे, तर आपण तिथला पण रिव्ह्यू करणार आहे. तुम्ही इकडे बघू शकता हा जो रोड आहे, हा जो चाकण शिक्रापूर रोड आहे, शनिवारचा दिवस आहे तरी तो एवढा वाहतोय. तर त्यामुळे आता हा रोड आहे, या रोडला पण एक अंडरपास या ठिकाणी होणार आहे. हा जो अंडरपास आहे याचं पण काम चालू आहे. आणि माझ्या समोरच्या बाजूला बघू शकता
इकडे RMC आणि जे प्लांट्स असतात कॉन्क्रीटचे प्लांट्स, तर ते प्लांट्स आहेत, भरपूर मोठे मोठे प्लांट्स आहेत. त्यामुळे ते प्लांट्स पण इथं आलेले, त्यामुळे खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आलेलं आहे ह्या साईटवर E2च्या प्रोजेक्टसाठी. आणि हे पॅकेज लवकरात लवकर कंप्लीट होईल, कारण जर पूर्ण रिंग रोडचा विचार केला तर हे एक पॅकेज जे आहे हे खूप जास्त हेवी पॅकेज आहे, कारण यामध्ये इंडस्ट्रियल झोन आहे, नदी वगैरे आहे, आणि यामध्ये खूप सारे ब्रिजेस आहे, कॉन्क्रीट वर्क जास्त आहे, कटिंग फिलिंग या ठिकाणी कमी आहे, पण कॉन्क्रीट वर्क जास्त आहे, त्यामुळे जास्त कॉस्ट या ठिकाणी येणार आहे. ब्रिजचे जे पिलर असतात त्याचं एक्सकॅव्हेशन या ठिकाणी झालेलं आहे, आणि त्याचे जे पायलिंग असतात, जे पाईल फाउंडेशन घेतलेलं आहे आणि पायलिंग करून ग्राउंड लेवलपर्यंत कॉलम आलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर त्याचं काम चालू आहे. जे जे बार बेंड झालेले आहेत ते बार आता सरळ करताय, आणि रोडच्या या अपोजिट साईडनं हे आहे, आणि आता इथून हा रोड क्रॉस होणार आहे. तर हा सेक्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. याबरोबर एक्सकॅव्हेशन बघू शकता, आणि समोर जो स्टील बांधून कॉलमचा सेक्शन देखील तुम्ही बघू शकता. तर हे पूर्ण जो हा प्रोग्रेस आहे, आणि ह्या बाजूनं आता रोड पण मध्ये रोड आहे, चाकण शिक्रापूर हा रोड आहे, आणि रोडच्या अपोजिट साईडनं आपण ऑलरेडी बघितलं आहे. तर ही पलीकडची बाजू या ठिकाणी आता हे कॉलमचं काम चालू आहे. तर मित्रांनो, पुणे रिंग रोडचा जो प्रोजेक्ट आहे त्याचे जे ओव्हरहेड ब्रिजेस आहे, त्या ब्रिजेसचा हा जो कॉलम आहे, त्याचा वाय सेक्शनचा जो कॉलम असतो, तर त्याचं हे स्टील आहे, तुम्ही बघू शकता पुढे. तर या ठिकाणी किती म्हणजे त्याचा जवळजवळ डायमीटर आहे, 50 mm डायमीटर आहे, 50 mm एक बार आहे, मेन बार 50 mm आहे. तुम्ही आत डिस्ट्रीब्युशन बार्स बघू शकता, त्याचे स्टिरप्स वगैरे पण तुम्हाला बघू अंदाज येईल. त्याचं कॉन्क्रीट किती हेवी, आणि सगळ्या ज्या गोष्टी जे बांधलाय कॉलमच्या पद्धतीने, तर तुम्ही ते बघू शकता. तर एवढे मोठं स्टील, हेवी स्टील असतं जनरली. आता हे खूप, कारण मोठा प्रोजेक्ट स्टील मोठा असणारच. जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न आहे, तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी जे कॉलम आहेत ब्रिजचे, त्याचे प्रिकास्ट डेक देखील तुम्ही बघू शकता. याचं आता कास्टिंग चालू आहे. आता हे डायरेक्ट रेडी टू इन्स्टॉल असतात. हे प्रिकास्ट मेंबर आहे. या ठिकाणी आता याचं फिटिंग झालेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर ब्रिजचं या ठिकाणी बऱ्यापैकी कॉन्क्रीट वर्क झालेलं आहे, पिलर या ठिकाणी बऱ्यापैकी उभं राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पुढे आपण जाणार आहोत. या ठिकाणी बघू शकता जे नवीन कॉलम्स आहेत त्या ठिकाणी पायलिंगचं काम चालू आहे, त्या ठिकाणी एक्सकॅव्हेशन चालू आहे. मित्रांनो, जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला पुढचा कोणता प्रोजेक्ट बघायचा आहे किंवा कोणतं पॅकेज बघायचं आहे ते पण आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला ते पण तिथं जाऊन ऑन साईट त्याची रिॲलिटी आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर हा आजचा व्हिडिओ आहे. आणि जर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुणे रिंग रोडचा अजून कोणता सेक्शन बघायचा आहे, तर त्याचा देखील आपण ग्राउंडवर जाऊन रिव्ह्यू करू. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.